लोकसभेच्या निवडणुकीची दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी झाली तरी सुद्धा इथे राज्यामध्ये महाविकास आघाडीतल्या जागावाटपांचा गोंधळ अजूनही कायम आहे। त्यामुळे आज महाविकास आघाडीची आणखी एक बैठक होतीये। संध्याकाळी 4 वाजता मुंबईतल्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक आयोजित केली गेली आहे। या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले हजर असतील। दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि सांगली लोकसभा या 3 जागांचा घोळ अद्यापही कायम आहे। ठाकरे गटानं सांगलीचा उमेदवार आधीच जाहीर केलाय, त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते नाराज आहेत। त्यामुळे आजच्या बैठकीत या जागांबद्दल तोडगा निघतो का हे पाहावं लागेल। आपले प्रतिनिधी अमेय राणे सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, कोणते असे मुद्दे आहेत की ज्याच्यावरती महाविकास आघाडीची चर्चा आज होण्याची शक्यता आहे आणि खास करून कोणत्या अशा जागा किंवा उमेदवार ज्याबद्दलचा तिढा सुटत नाहीये? ज्ञानदा, खरं तर अशा अनेक जागा आहेत, खास करून सांगलीची जागा आहे जी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटीलसाठी घोषणा केली आहे, परंतु त्या जागेवर काँग्रेस आपला दावा सांगते। तसंच इतर सुद्धा मुंबईच्या ज्या जागा आहेत त्यावरून सुद्धा महायुतीमध्ये अद्याप चर्चा सुरू आहे आणि तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे हे जे पक्ष आहेत त्याचे प्रमुख नेते आज ट्रायडेंट हॉटेलला दुपारी 4 वाजता त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक होते आणि त्यानंतर अपेक्षा असेल की त्यांची आज यादी रात्री उशिरापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे। या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह तिन्ही घटक पक्षांचे सर्व प्रमुख नेते आज बैठकीला उपस्थित राहतील। निश्चितच आता फॉर्म भरण्याची वेळ जी आहे ती जवळ येत चाललेली आहे, त्यामुळे या लोकांना आपले उमेदवार लवकरात लवकर जाहीर करावे लागतील जेणेकरून त्यांच्या प्रचाराला सुद्धा सुरुवात होईल। परंतु महायुतीतला जागांचा तिढा आज सुटतो का याकडे लक्ष असेल आणि ही संध्याकाळची बैठक महत्त्वाची आहे। याआधी सुद्धा बैठकीच्या अनेक फेऱ्या झालेल्या आहेत, परंतु त्यातनं जरी या नेत्यांनी बाहेर येऊन माध्यमांना बोलताना आश्वासक प्रतिक्रिया दिलेली असली तरी अजूनही जर जागा वाटप झालेलं नाहीये, उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाहीये, यावरून कुठेतरी महायुतीत सुद्धा सारं काही आलबेलंय असं म्हणता येणार नाही। चर्चा सुरू आहेत, वादविवाद सुरू आहेत, कुठली जागा कुणाला द्यायची, कुठल्या जागेवर कुठला पक्ष आपला दावा सांगतोय, कारण की प्रत्येक जागेवर आपापला पक्ष दावा सांगतोय। कारण की जी सध्या राजकीय चित्र आहे, युती फुटलेली आहे, आघाडीत बिघाडी झालेली होती, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते हे प्रत्येक जागेवरती आपापला दावा सांगतायत। कारण की यापूर्वी ती जागा आमच्याकडे होती युतीत असताना किंवा आघाडी असताना आणि आता आम्ही त्याचा घटक पक्ष, त्यामुळे त्या जागेवर आमचा दावा आहे असा प्रत्येकाचा आग्रह आहे। त्यामुळे आता महायुतीत आज कशा पद्धतीने हे वरिष्ठ नेते भेटतात आणि काही अंतिम तोडगा निघून यादी जाहीर होते का हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होईल। ज्ञानदा, आम्ही अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।